उन्होंने जो वो ड्रोन भेजे, 5000 ड्रोन भेजे, वो चाइना मेड थे और वो 5-5 हज़ार के थे और वो चाइना के थे और उनको गिराने के लिए हमने जो वो डागा, क्या बोलते हैं उसको, हाँ मिसाइल, वो एक मिसाइल 15 लाख का था। काय है एका राजकीय नेत्याच्या तोंडी ही भाषा शोभते, ती पण एखाद्या एवढ्या संवेदनशील प्रश्नावर। आपण काय बोलतोय, विषय काय आहे, त्या विषयाचं गांभीर्य काय आहे, हे जर एखाद्या 100 वर्ष जुन्या काँग्रेस सारख्या पक्षाचं महाराष्ट्र राज्यातलं जर नेता, या महाराष्ट्र राज्याचं त्या पक्षाचं नेतृत्व करणारा नेता आणि त्याच्या तोंडी ही भाषा, की आमच्या रामदास आठवले साहेबांची आठवण झाली। रामदास आठवले साहेब बोलत असले तरी त्यांनी असलं देशविरोधात कधी विधान केलं नव्हतं। जी व्यक्ती आमदार झाली, जी व्यक्ती राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाली आणि अशा लोकप्रतिनिधीच्या तोंडी ही भाषा शोभते। त्यांना काल जे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, त्यांना बोलताना काल बघून असं वाटत होतं कोणीतरी पाकिस्तानातला नेता बोलतोय। कुणाची भाषा बोलताय तुम्ही? कुणी हे किमती सांगितलं तुम्हाला? वर्ण आणखीन सांगतात राफेल पाडले, 3 का 4 राफेल पाडले आणि केंद्र सरकारला ह्याचं स्पष्टीकरण मागताय तुम्ही। कुणी सांगितलं राफेल पाडले? पाकिस्तानचा पंतप्रधान आणि सेनाप्रमुख हे सांगतायत त्यांच्या जनतेला खुश करण्यासाठी की आम्ही राफेल पाडले आणि तुम्ही त्यांच्या सुरात सूर मिसळताय। नक्की तुम्ही कुणाची बाजू उचलून धरताय? तुम्ही भारताचे नेते आहात का पाकिस्तानचे आहात? काय तुमचा अजेंडा तरी काय? आणि कुठल्या गोष्टीवर सरकारने तुम्हाला खुलासा केला पाहिजे? रोज रात्री तुम्हाला काही स्वप्न पडतील, सकाळी उठून तुम्ही मीडिया पुढे बोलाल आणि त्याच्यावर सरकारने खुलासा करायचा। भारत पाकिस्तान दरम्यान जो काही संघर्ष झाला आणि पहलगामचा जो अटॅक झाला त्याच्यानंतर भारतानं पाकिस्तानवर जी लष्करी कारवाई केली, त्या कारवाईबद्दल सगळी खडा माहिती ही देशाच्या लष्करानं म्हणजे तिन्ही प्रमुखांनी, देशाच्या आर्मीचे जे 3 अधिकारी होते, तिन्ही अधिकाऱ्यांनी वेळोवेळी येऊन दिलेली आहे की बाबा आम्ही कसे अटॅक केले, कुठं अटॅक केले, त्याच्यात किती लोक खलास झाली, किती अतिरेकी दहशतवादी मारले गेले, त्याच्यामध्ये पाकिस्तानचं किती नुकसान झालं, त्यांचे एअरबेस किती नष्ट केले, किती नुकसान, हे सगळं बरं ह्याचे व्हिडिओ पण आले, ह्याचे व्हिडिओ पण आलेत। म्हणजे पाकिस्तानचं नको एवढं नुकसान झाले ते बघायचं सोडलं, त्या आपल्या सैनिकांचं जे शौर्य त्यांनी गाजवले त्याच्याविषयी 2 शब्द तुम्हाला चांगले बोलता येत नाहीत आणि तुम्ही राफेल पाडल्याचा दावा करता। विजय वडेट्टीवार साहेब, तुम्ही किती रिस्पॉन्सिबल नेते आहात? तुम्ही मीडिया पुढे बोलताय, इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढे, तुमचा हा बाईट उद्या पाकिस्तानमध्ये फिरू शकतो, जगभर फिरू शकतो, ह्याच्यामधून देशाची बदनामी होऊ शकते। एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही। तुम्ही एका पक्षाचं राज्याचं नेतृत्व करताय, तुम्हाला एक साधा कॉमन सेन्स नाहीये का? हा पाकिस्तानचं किती नुकसान झालं त्याचे व्हिडिओ आलेत ना, त्याच्याबद्दल तुम्हाला 2 शब्द बोलावेसे वाटले नाहीत? बरं, कुणी सांगितलं तुम्हाला राफेल पडले? राफेल म्हणजे तुम्हाला खेळण्यातलं विमान वाटतं का? एवढे त्यांनी पाकिस्ताननं सोडलेले ड्रोन, हे सगळे ड्रोन तिथं अडवले गेले सीमेवर आपल्या, एकही ड्रोन आत येऊन ही झालेलं नाही। त्यांचे एअरबेस नष्ट केले आपल्या हवाई हल्ल्यामध्ये, त्यांचं एवढं नुकसान झालं, तिथे शेकडो अतिरेकी मारले गेले। बरं, हे सगळं जग जाहीर आहे। पाकिस्तान सारखा खोटरडा देश जगात कुठं नसेल की म्हणजे आपला पराभव होऊन सुद्धा तिथल्या जनतेला एक खोटं स्वप्न किंवा खोटी आशा दाखवण्यासाठी त्यांनी उठवून दिलं की आम्ही भारताचे राफेल पाडले आणि त्यांच्या सुरात तुम्ही सूर मिसळता। कुठे राफेल? काय सापडले का? त्याचं काय अवशेष सापडलेत का? कुठं बाबा काय इंजिन सापडले का? कुठं काय त्या राफेलचं कुठं काय भाग सापडले का पडलेला? कुठं कुणी सांगितलं तुम्हाला राफेल पडलं? हे पाकिस्तानी नेते जे बोलतायत त्यांच्या सुरात सूर मिसळून तुम्ही इथं भारताच्या सरकारला जाब विचारताय का? 2 शब्द तरी सैनिकांच्या विषयी तुम्ही बोलायला हवं होतं। म्हणजे मोदींचा द्वेष कुठपर्यंत पोहोचलाय? मोदींचा द्वेष करता 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 तुम्ही भारताचा द्वेष करायला लागलाय, भारताचा अपमान करताय, स्वतःच्या देशाचा, स्वतःच्या सैनिकांचा अपमान करताय। एवढं सुद्धा भान राहू नये तुम्हाला? अरे तुमच्यापेक्षा मग ते हे बरे ना, जिंकून सुद्धा इथं तुम्ही हरल्यासारखं बोलताय
आणि ते हारून सुद्धा जिंकलेल्याचे रॅले काढतात. मग साधी गोष्ट जर तुम्हाला एवढी पटत नसेल काय बोलणार तुमच्याविषयी. मग कसं आहे माहिती आहे का, विजय वडेट्टीवार साहेब तुमच्यासारखे, मणिशंकर अय्यर सारखे हे जे नेते आहेत ना, राहुल गांधींच्या सारखे नेते, हे तुमचे हे तुम्ही जे नेते आहात ना, भाजपाचं यश आहे ना हे तुमच्या मूर्खपणामध्ये सामावलेलं आहे. तुम्ही काँग्रेसला पराभूत करण्याची भाजपला अजिबात आवश्यकता नाहीये. तुमच्यासारखे वाचाळवीरीच आहे ना काँग्रेसला पराभूत करतायत आणि भाजपला जिंकून देत आहेत. तुमच्यासारख्यांच्या मूर्खपणावर भाजप सत्तेत येतोय म्हणायला हरकत नाही. एक चांगलं काय करायला जमत नसेल तर वाईट तरी करू नका. पण तुम्हाला मोदी द्वेष करायचा ना, कारण तुम्ही मोदी द्वेष म्हणजे तुम्ही काय करायचं नक्की. व्यक्तिगत द्वेष कशाला, तुम्ही राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष असतो का. पण ठीक आहे, तुम्हाला आहे ना मोदींचा द्वेष, तर त्यांच्या सरकारचं अपयश तुम्ही जनतेपुढे मांडा ना. बाबा मोदी सरकार कुठं अपयशी ठरलं, मोदी सरकारचे कुठं निर्णय चुकले, त्यांचं अर्थकारण असेल, त्यांचं परराष्ट्र हे असेल, संबंध असतील, शेतकऱ्यांच्या बाबतच्या त्यांची धोरणं असतील, व्यापाराबाबतची धोरणं असतील, मांडा ना तुम्ही अपयश. इन्फ्रास्ट्रक्चर बाबत तुमचं काय हे असेल मांडा ना तुम्ही जनतेपुढं. पण ह्यातलं काहीही तुम्हाला मुद्दा, एकही मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला मिळत नाही. म्हणून तुम्ही व्यक्तिगत द्वेषापोटी आज तुम्ही स्वतःच्या देशाचं हे करताय, अपमान करताय. आणि कोण सहन करून गेली. आणि अशा पद्धती जर तुमची वक्तव्य असतील, पुढच्या 100 वर्षात तुमचा पक्ष कधी सत्तेत येत नाही. हे तुमचा पक्ष आणि तुम्ही काय तुम्हाला करायचं ते करा, पण किमान बोलताना एवढं तरी भान ठेवा की आपल्या देशाचा आणि आपल्या सैनिकांचा अपमान होऊ नये. आणि कुठल्या तोंडानं तुम्ही लोकांच्या पुढे जाणार आहे, काहीतरी थोडंसं भान ठेवायला पाहिजे की नको. आपण लोकप्रतिनिधी आहोत, लाखो लोकांचं आपण नेतृत्व करतोय. लाखो लोकांचं नेतृत्व करणारा हा किती जबाबदारीनं बोलला पाहिजे. आगे उगीच कॅमेरा दिसला पुढं म्हणून काही बोलत सुटायचं काय, त्याला शेंडानं बुडका. असले बेजबाबदारपणा एखादा गाव पातळीवरचा सुद्धा कार्यकर्ता, पदाधिकारी दाखवणार नाही. एवढं बेजबाबदारपणा तुम्ही राज्याचं नेतृत्व करत असताना दाखवताय. काय याच्यावर बोलायचं. म्हणजे तुमचं खरं तर हे व्हिडिओ पण बनवणार नव्हतो, परंतु हा जो काय तुम्ही जे उद्गार काढलेत आणि त्याच्यातून जो काही देशाचा आणि आपल्या सैनिकांचा जो काही अपमान झालाय हे समोर आणण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवला. कृपा करून कुठेतरी विचार करा आणि किमान तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी, किमान देशाचा म्हणजे त्या घाणेरड्या राजकारणामध्ये किमान तुम्ही देशाला आणि या सैनिकांना ओढू नका. एवढीच विनंती या व्हिडिओद्वारे आपल्याला करायची. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पार यावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.